अकोला महानगरपालिका क्षेत्रात 1 मे 2026 पासून जनगणना कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली असून शहरात 901 घरगट तयार करण्यात आले आहेत। तब्बल 1161 कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत। अकोला महानगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या जनगणना कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज झाले आहे। 1 मे 2026 पासून या मोहिमेला सुरुवात होणार असून नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉक्टर सुनील लहाने यांनी केले आहे। महानगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत जनगणनेच्या नियोजनाची माहिती देण्यात आली। शहरात एकूण 901 घरगट तयार करण्यात आले असून 993 प्रगणक आणि 168 पर्यवेक्षकांसह एकूण 1161 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रत्येक घरगटात जास्तीत जास्त 200 घरे किंवा 800 लोकसंख्या विचारात घेऊन विभागणी करण्यात आली आहे। 1 ते 15 मे दरम्यान नागरिकांना स्वगणना टप्प्यात https.se.census.gov.in या पोर्टलवर माहिती भरता येणार आहे। यानंतर 16 मे ते 14 जून दरम्यान प्रगणक घरभेटी देत 33 प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलित करणार आहेत। मनपा प्रशासनाकडून कचरा संकलन वाहनांवरील जिंगल्स, जाहिरात फलक आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे। संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार असून नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे। याच्यामधला पहिला टप्पा जो आहे घरगणनेचा तो 1 मे पासून सुरू होत आहे। 1 मे ते 15 मे या दरम्यान स्वगणना हा टप्पा असणार आहे, ज्याच्यामध्ये SE पोर्टल जे आहे जनगणना संचालनालयाचं, त्याच्या माध्यमातून आपल्याला स्वतःलाच या सर्व जनगणनेच्या संदर्भातली माहिती त्या पोर्टलवर भरता येणार आहे। 16 मे ते 14 जून या दरम्यान प्रगणक घरोघरी जातील आणि हे 33 प्रश्नांची जी प्रश्नावली आहे त्याची माहिती संकलित करते। घरगणनेच्या संदर्भातले जे 33 प्रश्न आहेत त्याची अचूक आणि सत्य माहिती प्रगणकांकडे द्यावी। आपली माहिती गोपनीय ठेवली जाईल, कोणाशी ती शेअर होणार नाही। जे प्रगणक 16 तारखेच्या नंतर आपल्याकडे घरोघरी येणार आहेत त्यांच्याकडे त्यांचं आयडेंटिटी कार्ड असेल, त्यांना जनगणना संचालनाने दिलेली एक टोपी असेल, त्यांचे प्रगणक म्हणून महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश असतील, अशा ऑथेंटिकेट माणसाकडे आपण ही माहिती देणं अपेक्षित आहे। अतिशय सोपी पद्धत असल्यामुळे मी सर्वच नागरिकांना शहरातले आवाहन करतो की आपण स्वगणनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाग घ्यावा। एका मोबाईल नंबरच्या आधारे एका घराची स्वगणना होऊ शकेल। एक मोबाईल नंबर अनेक घरांसाठी वापरता येत नाही, कुटुंब प्रमुखाचा तो असणं अपेक्षित आहे। ज्याचा कोणाचा तुम्ही मोबाईल नंबर शेअर कराल त्याच्यामध्ये सर्व माहिती भरल्याच्या नंतर SE कोड जनरेट होईल। तो 16 तारखेच्या नंतर येणाऱ्या प्रगणकाला जर शेअर केला तर आपली गणना पूर्ण होऊन जाईल।